सगळेच गरीब आहे असं मी म्हणणार नाही, परंतु काही आमदार खरोखर गरीब आहे आणि मग त्यांना असं मिळालं तर त्या वावगा असायचं काही कारण नाही. हा, पण त्याचा फायदा आवाजवी पद्धतीनं, अवाढव्य पद्धतीनं जास्त वेळेस बिलकुल घेऊ नये. सार्वजनिक निधीचा गैरवापर प्रकरणी निलेश कुडाळकर यांच्यावर गुन्हा दाखल देण्यात आलेले स्वतःच्या फायद्यासाठी म्हाडाच्या आरक्षित भूखंडावर सभागृह आणि व्यावसायिक संकुल बांधणारे शिंदे गटाचे आमदार निलेश कुडाळकर आहेत. ही केस खूप दिवसानं चालू होती, त्याच्यात आत्ता निकाल लागलेला आहे. त्यांनी अशा पद्धतीनं म्हाडाचं एक आरक्षित भूखंड आहे, याच्यावर कॉम्प्लेक्स बांधलेलं आहे, काही सदनिका सुद्धा बांधलेल्या आहे स्वतःच्या इंटरेस्टनी, आणि वाटतं त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागलेले. दादा, पैठणची एक घटना आहे, आपला एक पदाधिकारी कार्यकर्ता आहे, तर त्याच्यासाठी जादूटोणा करण्यात आलाय विजय होणे म्हणून. आता हे करणारे लोक तुम्हालाही माहिती आहे की जादूटोणे करणारी कंपनी कोणती आहे, अमावस्या पौर्णिमाला. पण शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे, प्रबोधनकारांच्या विचाराचा आहे. असे जादूटोणे प्रबोधनकारांच्या विचारामध्ये, शिवसेना प्रमुखांच्या विचारात कुठेच नव्हते, आणि त्याचे इफेक्ट जो असा विचाराने काम करणार त्याच्यावर कदापि होणार नाही. बरेचसे असे आपले नेते आहेत त्यांना सुद्धा भाजप आपल्याकडे ओढत आहे, शिंदेची नेते ओढले नाही तर त्यांना देखील ओढत आहे. त्यामुळे भविष्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का यांची युती जी आहे ती कुठेतरी हसरत चालली आहे, त्याचा परिणाम निर्माण होतो? आता एकंदर माहिती घेता आम्हाला बऱ्याच जणांचे फोन सुरू झालेले आहेत, शिंदेच्या गटातले आणि भाजपच्या गटातले, की आमचा वॉर्ड नाही सुटला तर आम्हाला उमेदवारी देणार का, अशा पद्धतीनं आम्हाला फोन सुरू झालेले आहेत मोठ्या प्रमाणावर. भारतीय जनता पार्टी आणि आमच्यातून गेलेले ते पण लोक, आम्ही काही त्यांना प्रतिक्रिया दिलेली नाही, परंतु असे फोन मोठ्या प्रमाणावर चालू आहेत, एवढंच तुम्हाला सांगतो. वाल्मिक कराडचा जामीन अर्ज दाखल झाला होता, तो फेटाळलेला आहे, आणि अशामध्ये संजय मुंडे यांच्या मंत्रिपदावर यासाठी परिणाम वाटतं? वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचाच माणूस आहे 100%. आता नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा वाल्मिक कराडची फार आठवण धनंजय मुंडेंना झाली, आणि यांना जामीन होणार म्हणून हत्तीहून साखर वाटायची सुद्धा तयारी वाल्मिक कराडांच्या बगल बच्चांनी केली होती, म्हणजे धनंजय मुंडेंच्या. आणि परंतु धनंजय मुंडे असो किंवा वाल्मिक कराड असो, वाल्मिक कराडचा तर प्रत्यक्ष सहभागच आहे या विषयामध्ये, ते कोर्टाने सरकारी वकिलांनी समोर आणलेलं आहे, आणि त्याच्यामुळे वाल्मिक कराडचा जामीन न झालं हे चांगलंच झालं. मला नाही माहिती, मंत्रीपद हा मुख्यमंत्र्याचा विषय असतो, मला त्याच्यातलं काही जास्त माहिती. धनंजय देशमुख इथं बाजूलाच आलेले माल भेटायला, आता इथं वरती याच मजल्यावर आहेत. धनंजय देशमुख मला असं वाटतं या संदर्भातच माझी भेट घ्यायला आलेले आहेत. हे धनंजय देशमुखला बोलू बा. पुणे पिंपरी चिंचवड मुंबईतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षाला मुंबईत महायुती योग्य त्या जागी मिळणार नाही, शिवाय शिवसेना आणि भाजपही राष्ट्रवादीला घेण्यास फारसे उत्सुक नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मुंबईत एकत्र निवडणूक लढण्याचा प्रस्ताव द्या, असं अजित पवार यांनी सांगितलं सूत्रांची माहिती आहे. असे झाल्यास पुणे पिंपरी चिंचवड पाठोपाठ मुंबईतही दोन राष्ट्रवादी एकत्र लढताना दिसतील. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार मात्र शिवसेना आणि मनसेबरोबर एकत्र निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे कळते. हे पहा, अजितदादाच्या राष्ट्रवादी बरोबर पवार साहेबांच्या राष्ट्रवादी पण जाणं म्हणजेच अजितदादा आत्ताच्या घडीला भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे मदत करतात, आणि आपण महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र लढलं पाहिजे अशी आमची तरी भूमिका आहे. मग काँग्रेस असेल आणि माननीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि आमची शिवसेना, अशा पद्धतीनंच आपली आघाडी व्हावी, अशा पद्धतीनं आमचं मत आहे. आता संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट झालेली आहे, आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेट झाल्याचे कळते. बरोबर आहे, तसंच असेल. मी जे बोलू त्याचाच तो भाग असू शकतो की सगळ्यांनी मिळून ही निवडणूक लढवावी. आला का धनंजय? ये धनंजय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.